महायुती आहे. काही लोक म्हणतात पवार साहेबांनी काय दिलं. या धाराशिव मध्ये जे कोणी शरद पवारांना सोडून भाजपमध्ये गेले त्यांना मला एक प्रश्न आहे. शरद पवार नसते तर तुमची ओळख राजकारणामध्ये झाली असती का? शरद पवार होते म्हणून राजकारणामध्ये तुमची ओळख झाली, तुम्ही मंत्री झाला, तुम्ही संत्री झाला. बाप एकदा ठेवायचा असतो, बदलायचा नसतो. आम्हाला अभिमान आहे हो. आम्ही फुटलो नाही, निष्ठावंत राहिलो. हे सगळे राहिलेले निष्ठावंत आहेत. आणि निष्ठावंताची लढाई काय आहे? ही लढाई करणं गरजेची आहे. बऱ्याच आमच्या लाडक्या बहिणी आहेत. लाडक्या बहिणीची ताकद काय हे भाजपला आणि बाकीच्या लोकांना कळलेलं आहे. आपल्याला तर 1,500 देत होते, आता तिथं 10,000 दिलं बिहारला. सरकारी तिजोरीतून पैसे काढायचे आणि योजना आणायची नवीन स्कीम सुरू झालेली आहे. पैसा तुमचा, वापरणं तुमच्या विरोधात. आता एकदा बहिणीने ठरवू द्यावं की आमच्या या भगिनीला निवडून आणण्याचा इतिहास सुद्धा धाराशिवच्या आमच्या भगिनी करून दाखवत आहे. लढाई मोठी आहे. एका बाजूला सत्ता, एका बाजूला यंत्रणा. कालपर्यंत आम्हाला वाटत होतं निवडणुका होतात का नाही. कोर्टामध्ये केस चालू आहे. 50% वरती आरक्षण जर दिलं गेलं तर ते निवडणुका रद्द होतात अशा प्रकारची टांगती तलवार आमच्या उमेदवारावर होती, सगळ्यावरच होती. कोर्टाने सांगितलं शुक्रवारी बघतो काय चाललेलं आहे. निवडणूक आहे, काय निर्णय घेतो आम्हालाच कळत नाही. 50% आरक्षण वरती जातं कसं? आणि 50% वरती आरक्षण जर कोर्टाने सांगून सुद्धा जात असेल